नमस्कार मंडळी, विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात उद्या होत आहे। उद्या म्हणजे 14 डिसेंबरला उद्याचा पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे। तर त्यामुळे तुमचे जेही प्रश्न असेल त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत हे 1 महिना चालते आणि त्यामुळे महिलांना या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पिरियड्स कोणाचा कितीही तारखेला असू शकतो, तर त्यांचा कोणता तरी एक गुरुवार मिस होईल। त्यामुळे हे व्रत कसे पूर्ण करायचे आहे आणि जर तुम्ही हे व्रत पहिल्यांदा करत असाल, कुमारिका असाल, सवाशिनी असाल, विधवा स्त्रिया, पुरुष किंवा विद्यार्थी मुलं असेल किंवा वृद्ध स्त्रिया, पुरुष कोणीही असेल, कारण महालक्ष्मीचं व्रत हे कोणीही करू शकते। मग ते मुलगा असो, कुमारिका असो, सवाशिन असो, विधवा स्त्री असो किंवा पुरुष असो, तर सर्वजण हे महालक्ष्मीचं व्रत तुम्ही करू शकता। आणि ते व्रत कसं करायचं आहे तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करून इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। एखाद्या व्यक्तीने अतिशय मनोभावाने महालक्ष्मीचे व्रत पूर्ण करण्यासाठी जर संकल्प केला असेल आणि व्रताची सुरुवात केली असेल, पण स्त्री असो की पुरुष असो त्यांना जर मध्ये कोणतीही अडचण आली, स्त्रियांना सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे मासिक धर्माची आणि पुरुषांना अडचण असते ते म्हणजे बाहेरील कोणत्याही कामाची, त्यामध्ये सोयरसुतू किंवा कामानिमित्त घराबाहेर राहणे, त्यामुळे महालक्ष्मीच्या व्रताची जी पूजाविधी आहे ते करणे शक्य नसेल तर मग काय करावं। स्त्रियांनी मासिक धर्म जर आला असेल तर व्रताचा जो संकल्प केला आहे तर व्रत तुम्ही पूर्ण अतिशय मनोभावाने 5ही गुरुवार अवश्य करावे। मात्र तुम्हाला कोणत्याही एका गुरुवारी जर पिरियड्स आले असतील तर मग तो गुरुवार तुम्ही पूजाविधी आपल्या घरातील कोणत्याही लोकांच्या हातून किंवा आजूबाजूच्या ज्या व्यक्ती असेल ज्यांना महालक्ष्मीची पूजा मांडता येते किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती ही पूजा मांडू शकते तर त्या व्यक्तीच्या हातून ही पूजा मांडून घ्यावी आणि आपण स्वतः व्रत करावे, म्हणजेच उपवास ठेवावा आणि जेही दिवसभराची विधी असेल तर त्या विधीनुसारच चालावं। फक्त तुम्ही देवपूजा करू नये, बाकी तुम्ही पोथी वाचन किंवा मंत्रजाप हे करू शकता। देवापुढे बसलं नाही तरी चालेल, एखाद्या अशा ठिकाणी बसावं जिथे तुम्हाला शांती वाटेल, अशा ठिकाणी बसून तुम्ही लक्ष्मीचा मंत्रजाप करू शकता। तसेच महालक्ष्मीची कथा वाचन सुद्धा करू शकता आणि मोबाईलमध्ये कथा वाचन सुद्धा तुम्हाला मोबाईलमधून करता येईल, तुम्हाला देवीची आरती सुद्धा मोबाईलमधून करता येईल। अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारचे हे व्रत करू शकता। मात्र देवीला नैवेद्य आणि बाकी देवीची पूजा कशी मांडावी किंवा देवीची पूजा कशी उचलावी, तर मग ज्या व्यक्तीच्या हातून हे पूजा मांडलेली आहे त्याच व्यक्तीच्या हातून ही पूजा सुद्धा उचलावी। आणि देवीला नैवेद्य दाखवायचा असेल तर मग आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या हातून तो नैवेद्य बनवून घ्यावा किंवा ज्या व्यक्तीने पूजा मांडून दिलेली आहे मग तो व्यक्ती बाहेरचा का असेना तर त्या व्यक्तीच्या हातून नैवेद्य बनवून घेतला तरी चालेल। मग हा नैवेद्य देवीला दाखवल्यानंतर तुम्ही सुद्धा गुरुवारचे व्रत सोडावे। मग गुरुवारचे व्रत सोडताना अन्न कोणी शिजवावं तर अन्न तुम्ही शिजवलं तरी चालेल, यामध्ये कोणतीच अशी काही नियम किंवा अट सांगितलेली नाही आहे। त्यामुळे हे अन्न गुरुवारी तुम्ही तुमच्या हाताने शिजवून खाल्लं तरी चालेल। आणि जर ज्यांना शक्य होत असेल, ज्यांच्या घरामध्ये व्यक्ती असेल जो व्यक्ती स्वयंपाक करू शकतो, तर मग त्यांच्या हातून बनवलेलं अन्न कोणीही ग्रहण करू शकते। तर अशा प्रकारचं हे गुरुवारचं पूजन आहे आणि ज्यांना मासिक धर्म आला असेल तर त्यांच्यासाठी ही जी संपूर्ण तुम्हाला आता माहिती दिलेली आहे त्यांच्यासाठी सांगितलेली आहे। आता हाच जर गुरुवार तुमचा शेवटचा चुकलेला असेल, म्हणजे शेवटचा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन पण करायचं आहे, मात्र त्याच गुरुवारी तुमचे पिरियड्स आलेले आहेत, तर मग काय करायचं, तर मग तो गुरुवार तुम्ही उपवास करायचा, मात्र उद्यापन त्याच्या पुढल्या गुरुवारी करायचं। कारण काय तर आपण एवढी देवीची प्रार्थना करतो, उपासना करतो, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरामध्ये देवीचा वास व्हावा यासाठी देवीची आराधना करतो, तर त्यामुळे हे देवीचे पूजन उद्यापन आपल्या स्वतःच्या हातून व्हावे, यामुळे हे उद्यापन पुढल्या, जर तुमचा पिरियड्स असेल तर पुढल्या गुरुवारी करावा, मात्र उद्यापन तुम्ही कोणाच्याही हातून करू शकत नाही। तर अशा पद्धतीने हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार तुम्हाला करायचे आहे। आणि तुमचे जे प्रश्न असेल पिरियड्स विषयी तर सर्व महिलांना, मुलींना कळलं असेल की मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार कसे करायचे आणि तुम्हाला जर पिरियड्स आले असतील तर मग काय करायचं। आता पुरुषांनी जर हे गुरुवार केले असेल तर मग त्यांना सर्वात मोठा प्रश्न असतो, स्त्रियांना सुद्धा असतो की स्त्रियांना सोयरसुतू असतेच, पण
जर तुम्हाला सुतूक असेल तर मग गुरुवारचे व्रत करावे का? तर गुरुवारचे व्रत करू नये, कारण सुतूक असलं म्हणजे आपल्याला पूजाविधी करता येत नाही आणि गुरुवारचे व्रत म्हणजे महालक्ष्मीचे व्रत आहे. पूजाविधी संपूर्ण नियमानेच केलेली पाहिजे. तर त्यामुळे हे गुरुवारचे व्रत ज्यांना सुतूक आहे अशा लोकांनी हे व्रत करू नये. आता दुसरी मोठी अडचण म्हणजे हे व्रत जर आपण सुरू केले आहे पण मध्येच आपल्याला समजलं आहे की आपल्या घरामध्ये कोणीतरी व्यक्ती वारलेला आहे आणि आपल्याला सुतूक आहे, तर मग काय करावं? तर हे व्रत आपण पुढे करू नये. जर तुमच्या घरी इतके नियम पाळत नसेल तर मग तुम्ही हे व्रत करू शकता, मात्र तुम्ही हे व्रत करू नये. मग हे व्रत कधी करावं? तर दरवर्षी हे व्रत येते मार्गशीर्ष महिन्यामध्ये, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये करावं. नाहीतर मग संकल्प करून कोणत्याही महिन्यापासून पहिल्या गुरुवारपासून या व्रताची सुरुवात करावी आणि असे 5 गुरुवार करावे आणि त्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे. त्यानंतरचा प्रश्न, या व्रताची पूजाविधी कोणत्या वेळेला करावी? सकाळी करावी की संध्याकाळी करावी? तर तुम्ही या व्रताची पूजाविधी याला वेळ लागते, तर त्यामुळे तुम्हाला जो योग्य वेळ वाटेल, संध्याकाळच्या वेळी केली तरी चालेल आणि सकाळच्या वेळी केली तरी चालेल. त्यानंतरचा प्रश्न पुरुषांसाठी आहे. पुरुषांनी जर हे व्रत करायला सुरुवात केली असेल तर त्यांना कामानिमित्त बाहेर ठिकाणी बाहेर गावी राहावं लागते, तर तुम्ही या व्रताची पूजाविधी कशी करावी? तर तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही त्या ठिकाणी पूजाविधी करावी आणि जर तुम्हाला शक्य झालं नाही, कारण पूजा मांडणे हे सर्व साहित्य पूजनाचं शक्य होत नाही बाहेर ठिकाणी, तर मग अशा वेळी तुम्ही उपवास करावा आणि आईची मनोभावे प्रार्थना करून देवीला याविषयी क्षमा मागावी आणि मी माझ्या घरी राहील त्यावेळी तुझी पूजा मांडणी नक्की करेल अशी प्रार्थना करावी. तर तुम्हाला पुढच्या गुरुवारी हे पूजा मांडणी करायची आहे, मात्र प्रत्येक गुरुवारी तुम्ही बाहेर राहून अशा प्रकारे हे व्रत करू शकत नाही, कारण या व्रताचे नियम आहे. या व्रताची पूजा मांडणी करावी लागते आणि नियमानुसार जर तुम्ही हे व्रत केलं तरच तुम्हाला या व्रताचं फळ मिळते, अन्यथा तुम्हाला या व्रताचं फळ मिळत नाही. जर तुम्हाला व्रताचे नियम काय आहेत तर त्याच्यासाठी मी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताविषयी मिळेल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे काही पदार्थ आहे आणि असे काही फळे आहे जे वर्ज्य केले जाते, तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. तर अशा प्रकारे हे व्रत सवासिनींनी करावं आणि ज्या स्त्रियांना पाळी आली असेल तर अशा स्त्रियांनी हे व्रत कसं करावं तुम्हाला कळलं असेल. पुरुषांनी हे व्रत कसं करावं तुम्हाला कळलं असेल. आता कुमारिका मुलींनी हे व्रत कसं करावं, कारण कुमारिका मुली म्हणजे कॉलेजमध्ये जाणार, शाळेमध्ये जाणार किंवा कामानिमित्त इतर कोणत्याही ठिकाणी जाणार, तर तुम्हाला या पूजनासाठी नियम पाळावे लागतील आणि त्या नियमानुसारच हे व्रत करावं लागेल. मुलं असेल तर मुलांनी सुद्धा नियम पाळूनच हे व्रत करायचं आहे. त्यासोबतच सुवासिनींनी आणि पुरुषांनी ब्रह्मचर्याचे पालन करून हे व्रत करावं आणि विधवा स्त्रियांनी सुद्धा हे व्रत केलं तरी चालेल. मात्र तुम्ही ज्यावेळी व्रताचे उद्यापन कराल त्यावेळी सुवासिनींची ओटी भरू नये. मात्र तुम्ही लहान मुलींना जेवू घालू शकता आणि त्यांना त्यांच्या आवडीची कोणतीही एक वस्तू देऊ शकता. तर अशा पद्धतीने हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करायचे आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळालेली असेल आणि जर तुमचे आणखी या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट्स करून नक्की विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे नक्की देईल किंवा त्यावर एक व्हिडिओ नक्की बनवेल. आता मार्गशीर्ष महिना इतका महत्त्वाचा का आहे आणि या महिन्याचे वैशिष्ट्य काय आहे, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवदिवाळी नागदिवाळी साजरी केली जाते आणि पारंपरिक कुलाचार केला जातो, देवपूजा केली जाते किंवा पूजाविधी केली जाते. मंदिरामध्ये आपल्या कुलदेवीचं पूजन केलं जाते आणि नागपंचमीप्रमाणे नागाचे सुद्धा पूजन केलं जाते आणि या सणाला नागदिवाळी म्हणतात. घरातील पुरुषांच्या नावे पक्वान्न बनवून हे गोरगरिबांमध्ये दान केलं जाते की घरातील पुरुषांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं. तसेच श्रीपंचमीला महालक्ष्मीचं पूजन केलं जाते. असं म्हणतात की कार्तिकेयने तारकासुराचा या दिवशी वध केला होता, म्हणून या तिथीला महातिथी म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि मार्गशीर्ष षष्टीला चंपाष्टी म्हणून ओळखतात आणि या दिवशी ब्रह्मदेवासाठी कमळाचे फूल दान केले जाते आणि ब्रह्मदेवाचे पूजन केले जाते. त्यानंतर सप्तमीला सूर्याचे पूजन केले जाते आणि सूर्याचे पूजन करून अष्टलक्ष्मीला प्रसन्न केले जाते. तसेच दत्तात्रेयाच्या नवरात्रीच्या महोत्सवाला सुरुवात होते आणि सप्तमीच्या पौर्णिमेला हे नवरात्र संपते आणि या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. तर अशा प्रकारे हा मार्गशीर्ष महिना अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय फलदायी आहे आणि या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दानपुण्य केलं जाते. तसेच या महिन्यामध्ये कार्तिक अमावस्या आलेली होती, तर कार्तिक अमावस्या ही वर्षातील शेवटची आहे आणि ते
मार्गशीर्ष महिन्यामध्येच येते. तर या दिवशी दीपदान केलं जाते. तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती मी दिलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.